हॅलो गाईज, मी सागर नाणेकर आणि आपण पाहता मिस्टर मॅक डॉग ट्रेनिंग सेंटर. गेल्या 4 वर्षापासून मी प्रोफेशनल डॉग ट्रेनिंग फील्डमध्ये काम करत आहे. या 4 वर्षाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या ब्रीडचे डॉग आणि वेगवेगळ्या ट्रेनिंग रिक्वायरमेंटवर काम करण्याचा अनुभव मला मिळाला. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमचं पूर्ण डॉग ट्रेनिंग सेंटर, इथली ट्रेनिंग प्रोसेस आणि बोर्डिंग फॅसिलिटी आणि त्याचबरोबर आमच्या डॉगची डेली रूटीन थोडक्यात तुम्हाला दाखवणार आहे. चला तर सुरू करूया. आता मी ट्रेनिंग सेंटरवर आलेलो आहे. हा आमचा एक सेफ्टी डोअर केलेला आहे आम्ही, जेणेकरून डॉग जिन्यातून खाली जाऊ नये म्हणून. आणि इथं आमची कॅनल बॉयची रूम असते. इथं ते 24 तास असतात इथं डॉगवर लक्ष ठेवण्यासाठी. आणि मग मेन डोअर चालू होतो आमचा. इथं आल्यानं हा पूर्ण प्ले एरिया आहे. इथं डॉगची ट्रेनिंग घेतली जाते आणि सकाळ संध्याकाळ आम्ही 2-2 तास प्रत्येक डॉगला खेळायला सोडत असतो. आणि हे पूर्ण आम्ही सेफ्टी अशी ग्रिल लावून घेतलेली आहे, जेणेकरून डॉगने जंप करून बाहेर जाऊ नये म्हणून. तुम्ही पाहू शकता कॅनल. आता आम्ही डॉगला कुठे ठेवतो ते तुम्हाला दाखवतो. हा एक डोर आहे सेफ्टीसाठी. हे माझ्याकडे लिमिटेडच असतात केस आणि मी लिमिटेड डॉग ट्रेनिंगला घेतो. हे प्रॉपर असते, त्यांना व्यवस्था केलेली आहे प्रत्येकाला पाण्याची. आणि व्हेंटिलेशनसाठी इकडून विंडो केली आणि इकडे एक विंडो आहे. आणि वर प्रॉपर असे 2 फॅन लावलेले आहे आम्ही. हे पण तर सेफ्टीसाठी इथं कॅमेऱ्याची पण व्यवस्था आम्ही केलेली आहे. 24 तास मॉनिटरिंग असतं. डॉग काय करतात काय नाही हे सगळं पाहिलं जातं. डॉग ट्रेनिंग म्हटलं की अनेक लोकांच्या मनामध्ये सीट, डाऊन, स्टे, हिल यांसारख्या कमांड येतात. पण माझ्या मते ट्रेनिंग म्हणजे फक्त कमांड शिकवणे नाही. एका डॉगचे ऑबिडन्स, बिहेवियर, डिसिप्लिन, कॉन्फिडन्स आणि सोशलायझेशन यासारख्या गोष्टी पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. म्हणून आम्ही प्रत्येक डॉगकडे त्याच्या नेचर आणि रिक्वायरमेंटनुसार पाहतो. कारण प्रत्येक डॉग हा सारखा नसतो. काही डॉग स्टबंग असतात, काही डॉग एनर्जिक असतात, तर काही डॉग फेअरफुल असतात, तर काही डॉगला बेसिक ओबिडियन्सपासून सुरुवात करायला लागते. त्यामुळे ट्रेनिंग अप्रोचसुद्धा डॉगनुसार बदलतो. आता पाहूया मिस्टर मॅक डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये डॉगची ट्रेनिंग नेमकी कशी केली जाते. आम्ही ट्रेनिंगमध्ये पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट टेक्निकचा वापर करून डॉगला योग्य बिहेवियरल आणि कमांड शिकवतो. सगळ्यात आधी बिहेवियरल ट्रेनिंगवर काम केले जाते. डॉग लोकांवर उड्या मारत असेल, लीश ओढत असेल किंवा बाहेर अनकंट्रोल बिहेव करत असेल तर त्यावर काम केले जाते. त्याचसोबत प्रॉपर लीश वॉकिंग आणि कंट्रोलेबल सोशलायझेशन केले जाते. डॉगला पीपल, डॉग, साऊंड आणि वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटची त्याच्या कम्फर्ट लेवलनुसार सवय करून दिली जाते. यानंतर बेसिक ऑबिडियन्स ट्रेनिंगमध्ये सीट, डाऊन, स्टे, कम, नो, शेक हँड, हाय फाईव्ह, स्पिन आणि स्पीक यांसारख्या कमांड शिकवल्या जातात. तसेच फूड परमिशनवरही ट्रेनिंग केली जाते. म्हणजे फूड समोर असताना डॉगने परमिशन मिळाल्याशिवाय फूड घेऊ नये. यामुळे डॉगमध्ये कंट्रोल आणि डिसिप्लिन डेव्हलप होण्यास मदत होते. ट्रेनिंग फक्त कॅनलमध्ये होत नाही. डॉगला रेग्युलर आउटडोर वॉकिंग दिली जाते आणि वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटमध्ये कंट्रोल एक्सपोज दिला जातो. यामुळे बाहेरसुद्धा डॉगने ओनरवर फोकस ठेवावा आणि आपले बिहेवियर कंट्रोलमध्ये ठेवावं यावर काम केले जाते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर डॉग फक्त ओनरच्या हातात देऊन आमचं काम संपत नाही. डॉग हँडओव्हर करण्याआधी ओनरकडून प्रॅक्टिकली कमांड करून घेतल्या जातात. ओनर स्वतः डॉगकडून सीट, डाऊन, कम, नो यांसारख्या शिकवलेल्या कमांड आम्हाला करून दाखवतो. यामुळे ओनरला डॉगला कमांड कशी द्यायची, डॉगला कसं हँडल करायचं आणि ट्रेनिंग घरी कशी कंटिन्यू करायची हे प्रॅक्टिकली समजतं. कारण डॉगने फक्त ट्रेनरच्या कमांड फॉलो करणे पुरेसे नाही. डॉगने आपल्या ओनरची कमांड फॉलो करणे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओनर आणि डॉग यांचं प्रॉपर कोऑर्डिनेशन झाल्यानंतरच डॉग हँडओव्हर केला जातो. तसेच डॉग घरी गेल्यानंतरनं टॉयलेट ट्रेनिंग रुटीन मेंटेन करण्याबद्दल ओनरला गायडन्स दिले जाते. आणि डॉग घरी गेल्यानंतर आमचा सपोर्ट सुरूच राहतो. आणि जर तुम्ही आमच्या लोकल एरियामध्ये राहत असाल आणि डॉगला कॅनलमध्ये ठेवायचा नसेल तर आम्ही होम ट्रेनिंगसुद्धा करतो. म्हणजे तुमच्या घरी येऊन डॉगला बिहेवियरल आणि ओबिडियन्सवर ट्रेनिंग केली जाते.
तर ही होती आमची ट्रेनिंग प्रोसेस. 30 ते 45 दिवस प्रोफेशनल ट्रेनिंग, प्रॅक्टिकली ओनर हँडओव्हर आणि त्यानंतर 3 मंथ्स गायडन्स. डॉगची ट्रेनिंग असो, बोर्ड अँड ट्रेन असो किंवा आपल्या लोकल एरियामध्ये होम ट्रेनिंग असो, मिस्टर मॅक्स डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये आमचा फोकस आहे ओनर आणि डॉगमध्ये एक बेटर बॉन्ड तयार करणे आणि बेटर अंडरस्टँडिंग तयार करणे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.